ठाणे, कल्याण, डोंबिवली व उल्हासनगर महापौरपद शिंदे सेनेकडे, उपमहापौरपद भाजपाकडे। महामुंबईतील 9 महापालिकांपैकी ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या 3 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी फक्त शिंदे सेनेच्या उमेदवारांचेच अर्ज आल्याने या 3ही ठिकाणी शिंदे सेनेने महापौर पद मिळवले आहे। या महापालिकांमध्ये उपमहापौरपद भाजपकडे जाणे निश्चित झाले आहे। मीरा भाईंदर महापालिकेत काँग्रेसने महापौर पदासाठी उमेदवार दिला असला तरी बहुमताच्या जोरावर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे। वसईमध्ये मात्र महापौर उपमहापौर निवडीत बवियाच्या विरोधात भाजपने अर्ज दाखल केल्याने चुरस वाढलीये। ठाणे महापालिकेत शिंदे सेनेच्या कोपरी येथील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांनी शुक्रवारी महापौर पदासाठी अर्ज भरला। भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला। त्यामुळे ठाण्यात महापौर पद शिंदे सेनेला मिळणे निश्चित झाले आहे। पिंपळोलकर गायकवाड या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर पदासाठी शिंदे सेनेच्या हर्षाली थविल चौधरी तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज दाखल केला। विरोधात कोणाचाही अर्ज नसल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे। उल्हासनगर महापालिकेत महापौर पदासाठी शिंदे सेनेतील ओमी कलानी समर्थक अश्विनी निकम तर उपमहापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक अमर लुंड यांनी अर्ज दाखल केलाय। मात्र महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असेल याबाबत शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही। एकूणच महामुंबईतील महापालिकांमध्ये शिंदे सेना भाजप युतीचा प्रभाव अधिक बळकट झाल्याचे चित्र या निवड प्रक्रियेतून स्पष्ट होत आहे। सातारा जिल्हा प्रतिनिधी वैष्णव ढमा।